धनंजय मुंडेंच्या कार्यालयातच वाल्मिक कराडनं खंडणी मागितल्याची माहिती समोर येते। अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या पुरवणी जबाबात हा आरोप करण्यात आलाय। कराडनं जगमित्र कार्यालय बसून 2 कोटींची खंडणी मागितली आहे। 8 ऑक्टोबरला हा प्रकार घडल्याचं आरोपपत्रात पुढे आलंय। तर सीआयडीने नुकतंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3000 पानी आरोपपत्र दाखल केलं आणि त्या आरोपपत्रातनं कराड आणि त्याच्या साथीदारांनी बीड आणि परिसरातील अनेक कंपन्यांकडून खंडणी वसूल केली आहे। याशिवाय याविषयीची जबानी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेली आहे। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेत। मोहसिन, काय प्रकरणातले अधिक अपडेट्स? सौरभ, या सगळ्या खंडणी प्रकरणातील ही अत्यंत आणि मोठी बातमी म्हणावं लागेल। आतापर्यंत जे घडामोडी घडलेल्या आहे या सगळ्या खंडणीच्या घडामोडातील ही सगळ्यात मोठी माहिती एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेली आहे। आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून कराडवर जो खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता, या सगळ्या खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव सातत्याने घेतलं जात होतं। धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून या सगळ्या खंडणीचे प्रकार घडत असल्याचा आरोप सातत्याने जे आहेत विरोधकांनी केला होता। मात्र आता जी आपली माहिती जी आपल्या हाती लागलेली आहे त्यानुसार जे आहे तर अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा खंडणीचा गुन्हा दाखल केला त्यावेळी त्यांनी जो जबाब दिला होता त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा जो आहे तर 23 डिसेंबर 2024 ला पुरवणी जबाब दिला होता आणि या पुरवणी जबाबमध्ये त्यांनी जो उल्लेख केला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे। या पुरवणी जबाब जो काय आहे नेमका तो वाचून दाखवण्याचा थोडा प्रयत्न करतो। या सगळ्या प्रकरणात जे आहे तर जगमित्र कार्यालय परळी येथील जे जगमित्र कार्यालय आहे जे धनंजय मुंडे यांचं आहे त्या ठिकाणी अवादा कंपनीचे अधिकारी आणि वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांची बैठक झाली होती आणि या बैठकीत मध्ये वाल्मिक कराड याने अवादा कंपनीच्या जे अधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते त्यांच्याकडे 2 कोटी रुपयांची मागणी केली होती आणि यावेळी त्याने एक धमकी देखील दिली होती की जिल्ह्यात तुम्हाला कुठेही तुमचा प्लॅन चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला 2 कोटी रुपये द्यावा लागेल आणि ही सगळी खंडणी त्याने जगमित्र कार्यालयात मागितली असल्याचं या पुरवणी जबाबात म्हटलेलं आहे। आणि हे जगमित्र कार्यालय हे धनंजय मुंडे यांचं असल्याचं बोललं जातं। धनंजय मुंडे यांचं कार्यालयात बसूनच वाल्मिक कराड हा जे आहे तर दरबार भरवायचा असं देखील बोललं जातं। त्याचे अनेक व्हिडिओ देखील आपल्याकडे आलेले आहे, त्यावर बातम्या देखील झालेल्या आहे। त्यामुळे एकंदरीत ज्या वाल्मिक कराडवर खंडणीचे आरोप आहे आणि हे सगळे खंडणीसाठी जे आहे तर धनंजय मुंडे हे सहभागी असल्याचा जो सातत्याने आरोप होत होता, या आरोपानंतर आता हा जो पुरवणी जबाब आहे या पुरवणी जबाबमध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांची सोबत जी अवादा कंपन्यांची बैठक झाली होती ती बैठकीत वाल्मिक कराडने 2 कोटी रुपयांची मागणी केली होती आणि ही बैठक जगमित्र कार्यालयात झाली असा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। धनंजय मुंडे यांच्यावर जे सातत्याने आरोप होत आहेत या आरोपाच्या पार्श्वभूमीवर हा कागद म्हणजेच हा पुरवणी जबाब अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। सौरभ।